नमस्कार, कसे आहात सगळे? सायुशास किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे करडीची भाजी. करडीची भाजी बनवण्यासाठी मी इथे पातेलं घेतलेलं आहे, त्यात पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि करडीची भाजी टाकून चांगली अशी उकळी येऊ द्यायची आहे. चांगली शिजवून घ्यायची आहे भाजी आणि थंड पाणी टाकून घ्यायचंय. हाताला गरम लागणार नाही म्हणून थंड पाणी टाकलेलं आहे मी इथे. आणि चांगलं असं पिळून घ्यायची आहे भाजी, जेणेकरून सगळं पाणी निघलं पाहिजे आणि भाजी एकदम सुकी झाली पाहिजे. असे चांगल्या प्रकारे व्हिडिओत दिसतंय तसं पाणी काढून टाका तुम्ही. आणि भाजी अशी एक एक करून घ्यायची आहे. इथे मी एक मोठा चम्मच मिरची घेतलेली आहे, बारीक करून हिरवी मिरची. 1-1.5 चमचा मीठ आणि हळद. पुढे ठेवणे बेटा. तुम्हाला जसं तिखट आवडतं तसं तुम्ही तिखट घालू शकता. चांगलं असे हाताने मिक्स करून घ्या, जेणेकरून सगळ्या भाजीला असं मिरची, मीठ, हळद लागली पाहिजे. एकीकडे मी इथे तवा घेतलेला आहे गरम करून. त्यात तेल टाकून भाजी टाकलेली आहे मिक्स केलेली. चांगलं असं परतून घ्या. चांगलं असं 7-8 मिनटं तरी भाजीला शिजवू द्या. मी इथे परत तेल टाकलेलं आहे, कारण की करडीची भाजीमध्ये तेल जास्त असलं की भाजी चांगली लागते. चांगलं असं मिक्स करा. आपली करडीची भाजी इथे तयार झालेली आहे. चमचा चालू ठेवायचं, कारण की मग खाली लागेल म्हणून. भाजी एकदम चांगली तयार झालेली आहे. थँक्यू.